ॲक्शन. सर या हो सर मागे मागे फ्रेम बसत नाही. पिछे पिछे 15 ऑटो 15 व्हॅन या पूर्ण शहरामध्ये फिरणार आहेत. तसंच ज्या ज्या NGOसाठी आम्हाला सहकार्य केले त्यांचाही सन्मान इथे करणार आहोत, ज्यामध्ये श्री जयेश शिंदेगाव आहे, ज्यामुळे जगभरात दरवर्षी 40,000च्या वरती आणि 1 लाखापर्यंत मिशन रेबीज मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे सहभागी नोंदवणे चांगले आहे व त्यांच्या परिसरामध्ये जे भटके कुत्रे मोठ्या संख्येने राहतात तर त्यांनी उलट महानगरपालिकेला संपर्क करून त्यांना जसं आपण लहान बाळांना लसीकरण करतो तरी आपण काळजी घेऊन आपल्या परिसरातल्या कुत्र्यांना सर्व कुत्र्यांना आपण चांगल्या प्रकारे लसी देऊन आपण पण सुरक्षित राहू आणि ते पण सुरक्षित राहतील या दृष्टिकोनात चालू करण्यात आलंय. 115 वार्डामध्ये किती फायदा होणार, आपल्या संघटनेकडून नागरिकांना काय आहे तुम्ही आव्हान करता? आज इथे मिशन रॅबीज मध्ये आपण हे केलंय की जे स्ट्रे डॉग्स आहेत त्यांना आपण पूर्ण रॅबीज मुक्त करणार आहेत, म्हणजे जेणेकरून लोकांना ते चावणार नाही आणि लोकांमध्ये अवेअरनेस होईल आणि म्हणजे जे स्ट्रे डॉग्सला मारतात ते प्रमाण नक्कीच कमी होईल. त्याच्यासाठी मी त्याचे रूल्स नियम तसे आहे की ज्यांना तुम्ही पकडून घेऊन जाऊ शकता परिसरातनं, पण त्यांना तुम्ही ठेवू शकत नाही. तुम्ही 3 दिवस त्यांना ठेवा, त्यांचे ऑपरेशन करा, वापस ज्या परिसरातनं आणले त्या परिसरात सोडा. तर ह्या तक्रारी कधीच बंद होणार नाही. आम्ही पण याच्यावरती बऱ्याचशा वेळेस फक्त याच्यामध्ये जे नियमामध्ये आहे त्याचं पालन केलं गेलं पाहिजे आणि नागरिकांनी पण ते करायला पाहिजे. आपल्या संघटनेकडून काय नागरिकांना आवाहन करणार आहात? नागरिकांना मी आपल्या संघटनेकडनं एकच आवाहन करेल की हा जो मिशन रेबीज आहे याच्यामध्ये सगळ्या शहरातील नागरिकांनी सहभागी होऊन जे त्रस्त नागरिक आहे त्यांना भयभीत आहे की वयोवृद्ध लहान मुलांना जे कुत्रे चावतात त्यांचं प्रमाणही थांबेल आणि याच्यामध्ये आपल्या महानगरपालिकेचे जे कर्मचारी व आमचे जे संस्थेचे संवर्धन विभाग यांचं संयुक्त विद्यमानाने मिशन रेबीज 0/30 2030 पर्यंत आपल्या भारत रेबीज मुक्त भारत अशा अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच एक मोठा शहरामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम आपल्या शहरामध्ये आजपासून सुरुवात होत आहे. आणि आजच्या उद्घाटनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित पशुसंवर्धन विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉक्टर जोड सर, पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉक्टर धुमाल सर आणि आमच्या महानगरपालिकेमध्ये निर्बंधीकरण आणि ॲनिमल बर्थ कंट्रोलसाठी काम करणारे श्री प्रवीण ओवाळजी आणि मंचावर उपस्थित माझे सहकारी अपर आयुक्त आणि तसेच उपायुक्त मान्य कार्यकारी अभियंते आणि उपस्थित या मिशन रेबीजशी जुडलेले सर्व व्हॉलंटियर्स आणि यासाठी काम करणारे माझे ऑटो चालक बंधू असेल आणि तसेच या विभागाच्या विविध अधिकारी यांचं सर्वांच्या सहकार्याने आपल्या शहरामध्ये रेबीज मुक्त शहर कदाचित पूर्ण देश पातळीवर 0/30 हे जरी असेल, आपल्याला आपल्या शहरापासून हा करण्याचा ज्यावेळेला प्रस्ताव माझ्यासमोर आला आणि गेले मी 8 महिन्यापासून या शहरामध्ये काम करतोय आणि ज्यावेळेला माझा नंबर पब्लिकमध्ये दिलं होतं बरेच